नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज सुद्धा नवीन तुमच्यासाठी केकचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे बघा. तसे तर ह्याच्या अगोदर केकचे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरच केलेत बघा, चॅनलवरती आहेत, बघून घ्या. आज अतिशय पौष्टिक गुळाचा वापर करून आज आपण मुलांच्या आवडीचा हा चॉकलेट फ्लेवरचा केक करणार आहोत. अगदी हा केक साधा, सोप्पा, घरच्या साहित्यात परफेक्ट असा होतो बघा. तुम्ही सुद्धा नक्की करणार. पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं काही थोडे ड्रायफ्रूट घेतलेत बघा. काजू, बदाम, सूर्यफुलाचे बी, पंपिंग बीज किंवा ह्याला भोपळ्याच्या बिया म्हणतात आणि अक्रोड घेतलेले आहेत बरं का. ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. ह्याच्यातलं कुठलं ड्रायफ्रूट तुमच्याकडे नसेल, नाही वापरलात तरीसुद्धा चालेल. सर्व ड्रायफ्रूट एकत्र करून घेतले. आपल्याला हे हलके भाजून घ्यायचे आहेत बघा, म्हणजे छान ह्याला कुरकुरीपणा येतो. हे जे आपण सीड्स घेतले, जे बी आहेत ना, हे खाणं खूप पौष्टिक असं आहे बघा. अगदी तुम्हाला नसतील ड्रायफ्रूट वापरायचे, नाही वापरलं तर चालेल. आणि अगदी ह्याच्यामध्ये आणखीन पिस्ता किंवा तीळ वगैरे भाजून वापरायचे असतील तर वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता. ड्रायफ्रूट पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि कुटून घ्यायचे आहेत. तुम्ही मिक्सरला याची पावडर करून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण ना मी खलबत्त्यात कुटून घेणार आहेत, कारण आपल्याला पूर्णपणे पावडर करून घ्यायची नाही. भरड छान दाणेदार ड्रायफ्रूट राहायला हवेत असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे. अगदी तुम्हाला ड्रायफ्रूट नसेल वापरायचे, नाही वापरात तरीसुद्धा चालेल. तुमच्याकडे काजू बदाम असतील, त्याचे नुसते काप करून घेतलात तरीसुद्धा चालेल. बघा, भरड इथं हे सर्व ड्रायफ्रूट मी कुटून घेतले. भाजल्यामुळे ना लगेच कुटले जातात, कारण ते कुरकुरीत होतात. आता हे बाजूला ठेवूयात, पुढे कुठं वापरायचं तुम्हाला सांगतेच. आज इथं माझ्याकडे पिकलेली केळी आहेत, तर 2 घेतलीत बघा. मध्यम आकाराची केळी आहेत. केळीसुद्धा छान पिकलेली असल्यामुळे बघा गोड आहेत. अगदी तुमच्याकडे जर गावठी केळी असेल ना, जी की छोटी केळी असतात विलायची, ती केळी घेतलात तरी चालेल, पण ती छोटी असतात, मग तुम्ही 3 किंवा 4 केळी वापरू शकता. आता काय करायचे आहेत, ह्या केळीच्या आपल्याला चकत्या करून घ्यायच्या आहेत. तर एक भांडं घेतलेलं आहे आणि केळीच्या छान पातळ चकत्या करून घेत आहे. अगदी तुम्ही केळीची मिक्सरला पेस्ट करून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण आपण आज मिक्सरचा जरासुद्धा वापर करणार नाही. अगदी केळी तुम्ही बारीक चिरून घेतलात तरी चालेल. केळीचे मोठे तुकडे राहिले तरी सुद्धा चालणार आहे, बारीकच करावे असं काही नाही बघा. दोन्ही केळ्याच्या ना छान पातळ चकत्या करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे गोडासाठी. तुम्ही साखर वापरलात तरीसुद्धा चालेल. पिकलेली केळी गोड असतात, तिला स्वतःचा असा गोडवा असतो बघा. त्याच्यामुळे ना इथं मी गूळ हा कमी वापरलेला आहे. गूळ ना पातळ चिरून घेतलेला आहे. अगदी तुम्ही ना खिसून घेतला तरीसुद्धा चालेल. 1/4 कप इतका गूळ घेतलेला आहे बरं का. आता संपूर्ण इथं गूळ घालून घेतलेला आहे. आता काटे चमच्याने ना ह्या दोन्हीचा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. अगदी जास्त बारीक नाही, फक्त केळी आणि जो गूळ आहे ना एकत्र झाला पाहिजे बघा. अगदी तुम्ही मिक्सरला ह्यांची दोन्हीची पेस्ट करून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण पेस्टपेक्षा ना ह्याची चव छान येते. म्हणजे मिक्सरला फिरवा, ते भांडं खराब करा, जास्तीची झंझट तुम्हाला करावी लागत नाही. बघा, काटे चमच्याने अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये ह्यांचा एकजीव झालेला आहे बघा. आपण ही कुस्करून घेतली आणि गूळ सुद्धा याच्यावर कुस्करून घेतला बघा. त्याच्यामुळे ना हलकं हे पातळ झालंय. तुमच्याकडे जर वेळ नसेल हे एकजीव करायला, मग मिक्सरला फिरून घेतला तरीसुद्धा चालेल. आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला तूप. तर 1/4 कप इतकं तूप घातलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर वापरू शकता, तेल वापरू शकता, पण आपण हा पौष्टिक केक करत आहोत का नाही, त्याच्यामुळे इथं मी तुपाचा वापर केलेला आहे. आता तूप घातल्यानंतर पुन्हा ह्याच्यामध्ये छान प्रकारे असं मिसळून घ्यायचं आहे. म्हणजे का नाही, केळी, गूळ, तूप ह्यांचा एकजीव झाला पाहिजे. आता मिक्सरच्या मदतीने असं फेटून घेते बघा, म्हणजे ना छान ह्यांचा एकजीव होईल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ. तर गव्हाचं पीठ ना चाळून घालायचं आहे. 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बरं का. आपण बघा 1 कप पुढे गव्हाचं पीठ हे वापरणार होतो, म्हणून का नाही गूळ हा 1/4 कप घेतलेला आहे, म्हणजे गोडीचं प्रमाण छान राहतं. आता हे गव्हाचं पीठ चाळून घेतलं की आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची कोको पावडर. तर 2 चमचे नाही इथं मी कोको पावडर घेतलेली आहे. ती सुद्धा ह्या चाळणीने चाळून घेऊयात, म्हणजे ना ह्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत, म्हणून आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे बघा. मला जर चॉकलेटचा केक करायचा नसेल, प्लेनवाला करायचा असेल, मग इथं कोको पावडर नाही वापरलात तरीसुद्धा चालेल. आज जो केक करत आहे तो मी मुलांसाठी करत आहे, त्याच्यामुळे इथे गव्हाच्या पिठाचा वापर केला. अगदी तुम्ही इथे मैदा जरी 1 कप वापरलात ना चाळून तरीसुद्धा चालेल, तुमची आवड. आता आपल्याला छान ह्यांचा एकजीव करून घ्यायचा आहे. हे आपण केकचं बॅटर करत आहोत, त्याच्यासाठी इथं मी दूध वापरणार आहे. मेजर कपमधला जो कप असतो त्याने अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे. लागेल तसं थोडं वापरणार आहे. दुधाच्या ऐवजी पाणी वापरत तुम्ही तरीसुद्धा चालेल बरं का. हलकं हे मिश्रण आपल्याला आणखी थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे, म्हणून उरलेलं जेवढं दूध होतं तेवढं संपूर्ण घालून ना आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे बघा. दूध का नाही, गरम करून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे बघा. इथं म्हशीचं दूध घेतलं आहे, गाईचं दूध घेतलं तरीसुद्धा चालेल बघा. जसं आपल्याला केकसाठी बॅटर हवं का नाही, अगदी तसं झालेलं आहे. अगदी छान. ह्याच्यापेक्षा पातळ करायचं नाही बघा, असं ठेवायचं, म्हणजे जास्त सैलसर नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही बघा. बघा, स्पॅच्युला ज्यावेळेस उचलते त्यावेळेस ते आपोआप खाली सरकलं जातं. ह्या टाईपचं आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे. आता आपण जरा बाजूला ठेवूयात आणि बाकीची तयारी करून घेऊयात.
केक करण्यासाठी इथं मी केक टीन घेतला आहे बघा. केक टीनला ना सगळीकडं तूप लावून घेत आहे आणि ह्याच्यामध्ये बटर पेपर घालणार आहे. बटर पेपर नसेल तुमच्याकडे तर गव्हाचं पीठ ना सगळीकडे भुरभुरून छान एकसारखं सगळीकडे पसरायला हवं असं पसरून घ्या तरीसुद्धा चालेल. किंवा ना वहीचं कोरं पाणी घ्या, त्याला दोन्ही बाजूनी तेल तूप लावून घ्या, झाला तुमचा इथं बटर पेपर तयार. तो इथं वापरला तुम्ही तरीसुद्धा चालेल. पुन्हा छान हलकं मी इथं तूप लावून घेतलेलं आहे बघा. म्हणजे केक जो आपला आहे ना तो सहजपणे याच्यातनं बाहेर निघेल. केक टीन नसेल तर स्टीलचं पातेलं खालून सपाट असलेलं तुम्ही घेऊ शकता किंवा गोल केक टीन घेऊ शकता, चौकोनी केक टीन घेऊ शकता. तुमच्याकडे जो कुठला असेल केक टीन तो तुम्ही वापरू शकता. आता ही तयारी अगोदरच करून ठेवायची आहे. ज्याच्यामध्ये केक हा बेक करून घेणार आहे ना ती सुद्धा कढई मी गॅसवरती गरम व्हायला ठेवले बरं का. तोपर्यंत बघा जे आपण केकचं बॅटर केलं होतं त्याच्यामध्ये संपूर्ण ही ड्रायफ्रूटची पावडर घालून मिसळून घ्यायचे. ही ड्रायफ्रूटची अशी भरड भरड पावडर केल्यामुळे ना ज्यावेळेस आपण केक खातो दाताखाली येते ना खायला खूप छान लागते. आता मुलांना चोको चिप्स फार आवडतं, आपण हा चॉकलेट केक करत असल्यामुळे म्हणून इथं मी थोडेसे चोको चिप्ससुद्धा घातलेत आणि थोडे बाजूला ठेवलेत, वरून वापरणार आहोत आपण म्हणून. आता शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमच इतका बेकिंग पावडर, पाव चमच बेकिंग सोडा आणि चवीसाठी थोडंसंच मीठ, थोडंसंच वर दूध घालून पुन्हा सर्वांचा छान असा एकजीव व्हावा इतकं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ वापरलं का नाही म्हणून थोडंसंच मीठ घालायचं, त्याची चव ना आणखीन छान वाढते. बघा आता हे सर्व छान मिसळून झालं. अति जास्तसुद्धा मिसळत बसायचं नाही बरं का. आता ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर घातला, ॲक्टिव्ह आहे तोपर्यंतच आपल्याला केक पटकन करायला घ्यायचं आहे बघा. ही आपण अगोदरच तयारी केली का नाही, केक टीनमध्ये बटर पेपर वगैरे घातला, लगेच हे केकचं बॅटर ह्याच्यामध्ये घालून ना केक आपण बेक करायला ठेवणार आहोत. जर तुम्ही केकच्या बॅटरमध्ये ना बेकिंग सोडा बेकिंग पावडर किंवा इनोचा वापर केलात आणि मग बाकीची तयारी करत बसला तर केक तुमचा फुलला जाणार नाही, खाली बसला जाईल. त्यामुळे अगोदर सर्व तयारी करूनच बेकिंग सोडा बेकिंग पावडर घालून फटाफट मिसळ ह्या केक टीनमध्ये काढून घेतलेला आहे. छान प्रकारे टॅप करून घेतलं आहे आणि वरून थोडेसे चोको चिप्स आणि ड्रायफ्रूटचे काप मी घालत आहे बघा. तुम्ही अगदी तुमच्या आवडीनुसार वरून ड्रायफ्रूट घालू शकता, नाही घातलात तरीसुद्धा चालेल. थोडंसं स्टॅप करून घेतलेलं आहे. चला आता आपण गॅसकडे वळूयात. मला सांगितलं होतं बघा कढईसुद्धा अगोदरच 10 मिनटं ही गरम करायला ठेवली होती. मध्यभागी ना स्टँड आहे का नाही त्याच्यावरती हा केक टीन नेऊन ठेवायचा आहे आणि पटकन लगेच झाकण ना लावून घ्यायचं आहे बघा असं घट्ट, म्हणजे ह्याच्यातली वाफ जी आहे ना ती बाहेर निघली जाणार नाही. गॅस हा बारीक ठेवायचा आहे आणि इथं ना बरोबर मी 35 मिनिटानंतर पाहत आहे तर मध्यभागी बघा हलकासा ना ओलसर दिसतोय, म्हणून परत पटकन झाकण ठेवलेलं आहे आणि परत ना मी 45 मिनिटानंतर पाहत आहे. आता हा केक बेक होण्यासाठी मला वेळ लागला, याचं कारणसुद्धा सांगते. कारण कढई जी खाली ठेवली ना ती मोठी आणि जाड बुडायचे ठेवले, कारण जो केक टीन आहे माझा तो मोठा आहे. तुमचा केक टीन छोटा असेल, खाली कढई किंवा पातेलं जे असेल ते छोटं असेल ना तर कमी वेळ लागेल. बघा मध्यभागी सुरी घालून बघितली, छान क्लीन येते. अगदी खालीसुद्धा आपला केक हा बेक झालेला आहे. मग केक टीन खाली काढून घेतलेला आहे. एक वरती कॉटनचा असा रुमाल टाकूयात, म्हणजे केकचा वरचा जो भाग आहे ना तो कडक होणार नाही आणि पूर्णपणे आपण थंड झाल्यानंतरच केक ह्याच्यातला वेगळा करून घेणार आहोत. 10 मिनटं मी असंच ठेवलं होतं. केक आता आपला थंड झालेला आहे. केकच्या ज्या कडा आहेत ना त्या मोकळ्या करून घेऊयात. आणि बघा चॉकलेट केक जसा पाहिजे आपल्याला ना तसा झालेला आहे. अगदी छान फुलून वर आला आहे बघा आणि रंग देखील सुरेख आला का नाही. आता केक टीन हा असा आपण पलटी करून घेणार आहोत. बघा वा अगदी छान निघाला का नाही. आता हा बटर पेपर आपण काढून घेऊयात. केक थंड झाल्यानंतरच कापायला घ्यायचा आहे बरं का, कारण गरम असताना जर कापायला गेलात ना तुम्ही तर ना तो कापला जात नाही किंवा ना हे जे तुकडे सुद्धा पडतात. त्यामुळे ना थंड झाल्यानंतरच वेगळा करून ना कापून घ्यायचा आहे. आता पाहिजेत त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता. वा बघू शकता अगदी रंग दिसायला किती छान दिसतो. आणि ना आपण ह्याच्यामध्ये कुठलाही एसेस घातला नव्हता, कारण आपण केळी वापरली होती. केळीचा स्वतःचा असा फ्लेवर असतो बघा, त्यामुळे अगदी तुम्ही चॉकलेट इसेस वापरलात ना तरीसुद्धा चालेल. थोडीशी वेलची पावडर किंवा व्हॅनिला इसेस असा कुठलाही वापरू शकता. आता बघा छान मस्त ह्याचे पीसेस करून घेत आहे. अगदी ह्याच्यापेक्षा पातळ करायचे नाहीत, नाहीतर ना तुटला जातो म्हणून. आणि आतून जाळी बघा आणि मऊ लुसलुशीत बघा किती झालेला आहे. अगदी परफेक्ट असा केकचा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. पहिल्यांदा जरी केलात ना तरीसुद्धा परफेक्ट छान होणार न चुकता. फक्त इथं सांगितलेले टिप्स आणि प्रमाण हे योग्य वापरा बघा तुम्ही. कोणीच बोलणार नाही तुम्हाला केक हा घरी केलेला आहे इतका छान झालेला आहे. मुलांना केक म्हणलं तर किती प्रमाणात आवडतो हे तुम्हाला माहितीच असेल. मग बाहेरचे अनहेल्दी मैद्याचे केक देण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी असा पौष्टिक केक बनवू शकता. म्हणजे मधल्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस ना मुलांना खाण्यासाठी देऊ शकता. अगदी आपण घरगुती साहित्यात गुळाचा वापर करून गव्हाच्या पिठाचा वापर करून हा पौष्टिक केक केलेला आहे बघा. आणि चवीला इतका भारी लागत होता ना. ह्याच्यामध्ये गोडाचं प्रमाण हे कमी अधिक काहीच करू नका, सर्व प्रमाण योग्य आहे.
तुम्हाला जर सर्व प्रमाण हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, पाहायला विसरू नका. आणि बघा किती स्पॉन्जी असा आपला केक झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून ना मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचा केक कसा झाला आहे. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, असे छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे कसे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.